बंधारे आश्रमशाळा प्रकरणाने खळबळ. विद्यार्थ्याच्या मृत्यूवरून कठोर कारवाईची मागणी. नवापूर प्रतिनिधी. तालुक्यातील बंधारे येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या एका विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या वतीने तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार इयत्ता तिसरीत शिकणारा ब्रायन राहुल गावित हा विद्यार्थी 3 एप्रिल 2024 पासून बेपत्ता होता. त्यानंतर 4 एप्रिल रोजी शाळेच्या परिसरातील सेप्टिक टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना अत्यंत गंभीर, संतापजनक आणि संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थी बेपत्ता झाल्यानंतरही शाळा प्रशासनाने कोणतीही तत्पर कारवाई केली नाही. तसेच पालकांना वेळेवर माहिती देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक शेतकरी सभा यांनी काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये शाळेचे व्यवस्थापक संदीप दौलत सैदाने तसेच संबंधित कर्मचारी आणि जबाबदार व्यक्तींवर भारतीय दंडविधान व पोस्को कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. मुख्याध्यापक, अधीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून निष्पक्ष तपास करावा. तसेच यापूर्वी घडलेल्या घटनांची पुनर्चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे. यासोबतच मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला किमान 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची सुरक्षा तपासणी म्हणजेच सेफ्टी ऑडिट करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी ही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान कॉम्रेड RT गावित यांनी इशारा दिला आहे की या प्रकरणात तात्काळ व कठोर कारवाई न झाल्यास सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या नेतृत्वाखाली तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. या निवेदनावर RT गावित, पालक राहुल गावित, निशाबाई गावित, दट्टू गावित, सचिन गावित, प्रवीण गावित, अंकुश गावित, महेश गावित, सुमित गावित, संदीप मावची, रमेश गावित, हाबेल गावित, सुशांत गावित, दिनेश गावित, अंकेश गावित, अजित गावित, अभयसिंग गावित, प्रमोद गावित, समीर गावित, आदम गावित, अविनाश गावित, सुभाष वळवी, माजी सरपंच रमेश गावित, राजेश गावित आदींच्या सह्या आहेत. बंधारे या आश्रमशाळामध्ये ब्रायन राहुल गावित राहणार सोडकडके या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला असं दाखवलं जाते. परंतु आमचा सरळ आरोप आहे की त्या विद्यार्थ्याला जबरदस्तीने मारण्यात आलेला आहे आणि त्याची साक्ष हा जो विद्यार्थी उभा आहे हा साक्ष देतो आहे की सैंदाने नावाचा जो तिथे शिक्षक आहे त्या शिक्षकाने त्याला मारलेला आहे. त्या मारत असताना त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला त्या टाकीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की 2 दिवसामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि सैदाने नावाचा जो काही शिक्षक आहे त्याला अटक व्हावी. त्याला जर अटक केली तरच ते बाहेर पडेल. जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणाच्या छडा लागणार नाही. आम्ही हीच मागणी केलेली आहे की सैदानेला लगेच 2 दिवसात अटक करा. जर अटक झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि त्याच्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाले त्याला सर्वस्व जबाबदारी हे बंधारे आश्रमशाळेचे शिक्षक जबाबदार राहतील आणि आदिवासी विकास विभागाचे संबंधित सर्व अधिकारी हे जबाबदार राहतील. हे आज आम्ही सनकरकेच्या पालक आणि गावकरीच्या वतीने देत आहोत.